पुरजळ या ग्रामस्थांच्या महिला भगिनीच्या वतीने दारूबंदीसाठी आम्ही आज या ठिकाणी एक मिटिंगचं आयोजन करण्यात आलं होतं। पुरजळ या गावामध्ये पूर्णपणे दारू बंद होईल यासाठी पोलीस प्रशासन आणि स्थानिक नागरिक प्रयत्न करणार आहे। आज ही अवैध दारू विक्रेते आणि पिणाऱ्यांना स्पष्ट शब्दामध्ये एक मेसेज देतो की या ठिकाणी कोणत्याही प्रकारे बेकायदेशीर दारू विक्रीचं उल्लंघन होणार नाही, यावर पोलीस कडक कारवाई करणार आहे। आणि मी या गावात अभिनंदन करतो महिला भगिनीचं, एक चांगली चळवळ चालू केलेली आहे। व्यसनमुक्त गाव यासाठी दारू, गुटखा, तंबाखू, बिडी, सिगारेट या दृष्टीने एक चांगली सुरुवात या पुरजळ गावातून होणार आहे। तसं पुरजळ हे अतिशय चांगलं गाव आहे। या भागातलं जुनी बाजारपेठ आहे, ती परत पुनर्वैभव आपल्याला इथं प्राप्त करायचं। मी नागनाथ मारुती चोपडी, राहणार पुरजळ। आमच्या गावातील 5-6 दिवसापासून दारू बंद झालेली आहे, तरी पण अवैध दारू धंदेवाले म्हणतात की आम्ही पुन्हा 5-6 दिवसांना दारू चालू करू। तरी बी आमच्या गावातल्या संपूर्ण लाडक्या बहिणीचा पाठिंबा आहे, सर्व गावातील युवकचा पाठिंबा आहे की पुरजळमधली आम्ही लास्टपर्यंत दारू बंद केल्याशिवाय मागं हटणार नाही। हा जो दारूचा लढा आहे, 5-6 दिवसापासून दारू गावातली बंद झालेली आहे, तरी पण ते म्हणतात, अवैध दारूवाले म्हणतात की आम्ही पुन्हा बी दारू चालू करू, पण ते आम्ही अजिबात मागं हटणार नाही। कायमस्वरूपी दारू बंद झालीच पाहिजे। लाडक्या बहिणींचा संपूर्ण सपोर्ट आहे, युवकांचा बी सपोर्ट आहे। अवैध दारूवाल्याची आम्हाला धमकी येत आहे की तुम्ही किती जरी काही केलं तर आम्ही दारू विकू, पण आम्ही अजिबात मागं हटणार नाही। जोपर्यंत कायमस्वरूपी दारू बंद होत नाही तोपर्यंत आम्ही अजिबात मागं हटणार नाही। अवैध दारूवाले सर्व लाडक्या बहिणींना धमकी देत आहे। आम्ही विरोध सहन करू, पण लाडक्या बहिणीवर अन्याय कधी सहन करणार नाही। अवैध धंदे संपूर्ण पुरजळमधले बंद झालेच पाहिजेत, ही माझी चेतावणी आहे।